रक्षाबंधन ओवाळणी या विषयावर भाष्य करणारी ही एक कविता सादर करतोय. कोण म्हणतं बहीण ओवाळणीसाठी ओवाळते, कोण म्हणतं बहीण ओवाळणीसाठी ओवाळते, भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळते, भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळते. भाऊरायाच्या रूपाने माहेर येतं घरी. ओवाळायला म्हणून जेव्हा भाऊ घरी येतो तेव्हा तिच्या भावना काय असतात? भाऊरायाच्या रूपाने माहेर येतं घरी, म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी, म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी. या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं, या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं. माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डोलावं, माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डोलावं. कशी आहेस एवढाच प्रश्न सुखावून जातो, कशी आहेस एवढाच प्रश्न सुखावून जातो. दुःखात सुद्धा एखाद दुसरा आनंद अश्रू येतो, दुःखात सुद्धा एखाद दुसरा आनंद अश्रू येतो. साडी आणली का नोट कोणी पाहत नाही, साडी आणली का नोट कोणी पाहत नाही. भाऊ दिसेपर्यंत तिला घासही जात नाही, भाऊ दिसेपर्यंत तिला घासही जात नाही. लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं, लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं. बाप नावाच्या आईला सोडून जायचं नसतं, बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं. उपटलेल्या रोपट्यासारखं सोडावं लागतं माहेर. एखाद्या मुलीचं जेव्हा विवाह होतं, लग्न होतं, तेव्हा काय होतं? उपटलेल्या रोपट्यासारखं सोडावं लागतं माहेर. जन्मदात्या आईकडून स्वीकारावा लागतो आहेर, जन्मदात्या आईकडून स्वीकारावा लागतो आहेर. वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो, वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो. भावासाठी काळजात एक सुंदर खोपा असतो, भावासाठी काळजात एक सुंदर खोपा असतो. रक्षाबंधन भाऊबीज हे फक्त नाहीत सण, रक्षाबंधन भाऊबीज हे फक्त नाहीत सण. बहिणीसाठी ते असतं समाधानाचं धन, बहिणीसाठी ते असतं समाधानाचं धन. सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात, सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात. बहिणीसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात, बहिणीसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात. कुणीतरी आपलं आहे भावनाच वेगळी असते. तिला काय वाटत असतं? कुणीतरी आपलं आहे भावनाच वेगळी असते. म्हणून बहीण दाराकडे डोळे लावून बसते, म्हणून बहीण दाराकडे डोळे लावून बसते. रक्षाबंधन भाऊबीज दिवस राखून ठेवा. म्हणून आपण सर्व बंधूंनी काय केलं पाहिजे? रक्षाबंधन भाऊबीज दिवस राखून ठेवा. आईच्या माघारी बहीणच आई असते देवा, आईच्या माघारी बहीणच आई असते देवा. धन्यवाद. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आमच्या हसो आणि आसो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.